नमस्कार, मी प्रवीण अहिरे. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पाहू शकता बघा, आत्ताची सर्वात मोठी बातमी, सर्वात मोठी खुशखबर, सर्वात महत्त्वाची आनंदाची बातमी, 6 सप्टेंबरची सर्वात महत्त्वाची बातमी. ज्या पैशांची तुम्ही वाट पाहत होते तर त्या पैशांच्या संदर्भात सर्वात मोठी खुशखबर आली बघा. सर्वात मोठी खुशखबर ऑफिशियली ह्या ठिकाणी अनाउन्समेंट घोषणा करण्यात आलेली आहे बघा. महाराष्ट्र राज्याच्या महिला व बाल विकास विभागाच्या मंत्री माननीय अदितीताई तटकरे यांनी महत्त्वाची घोषणा केलेली आहे. आता ही घोषणा काय, तर ती घोषणा सर्वात अगोदर तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळते. सर्वात अगोदर बघा, स्वतः महिला व बाल विकास विभागाच्या मंत्री माननीय अदितीताई तटकरे यांनी घोषणा केलेली आहे. तीच तुमच्यासाठी सर्वात मोठी खुशखबर आहे. ऑगस्ट हप्ता वाटपाच्या संदर्भात बघा, ऑगस्टचा हप्ता वाटप होणार आहे, सोबतच तुम्हाला सप्टेंबरचा पण हप्ता मिळणार आहे का, त्याची पण घोषणा झाली का, ते पण तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये समजणार आहे. अतिशय जबरदस्त अपडेट आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला समजणार आहे. त्याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागेल. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तरच तुम्हाला संपूर्ण माहिती समजणार आहे. सुरुवातीलाच तुम्हाला सांगतोय, व्हिडिओ जो आहे तो तुम्हाला शेवटपर्यंतच पाहायचा आहे, तरच तुम्हाला माहिती समजेल. जर तुम्ही शेवटपर्यंत पाहिला नाही तर तुम्हाला संपूर्ण माहिती समजणार नाही आहे. तर बघा, मोठी खुशखबरी या ठिकाणी आलेली आहे ऑगस्ट हप्त्याच्या वाटपाच्या संदर्भात. सोबतच बघा, अजून एक महत्त्वाची बातमी, अपात्र महिलांना पैसे. ज्या महिला अपात्र झालेल्या आहेत, ज्या महिलांना पैसे येत नव्हते, तर त्या महिलांना पण पैसे वाटपाच्या संदर्भात सर्वात महत्त्वाची खुशखबर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सर्वात महत्त्वाची खुशखबर, सर्वात मोठी जबरदस्त अपडेट, जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे बघा. जबरदस्त अपडेट, महत्त्वाची माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्याच्यासाठी महाराष्ट्रातील तमाम माझ्या लाडक्या बहिणींना विनंती करतो, लाडक्या बहिणींनो पटापट व्हिडिओ लाईक करून टाका. पटापट लाईक करून टाका बरं, सर्वांनी एक लाईक करून टाका. पटापट व्हिडिओ लाईक करून टाका. चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या छोट्या छोट्या बारीक बारीक अपडेटसुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात. त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करा. आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी असतील त्यांना पाठवा, तुमचे नातेवाईक असतील त्यांना पण पाठवा, म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत व्हिडिओ पोहोचला पाहिजे. अतिशय जबरदस्त अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. थोडक्यात काय, तर आज रोजीच्या आलेल्या जेवढ्या काही अपडेट आहे तेवढ्या सगळ्या अपडेट तुम्हाला अतिशय सोप्या व गावरानी भाषेत सगळं काही तुम्हाला समजून सांगतो. अतिशय सोप्या व गावरानी भाषेत सगळं काही तुम्हाला समजून सांगतो. त्याच्यासाठी सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचं बघा. ऑगस्ट हप्त्याच्या संदर्भात मोठी खुशखबर आहे आणि ज्या महिला अपात्र झाल्या होत्या त्यांच्यासाठी पण सर्वात मोठी खुशखबर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग लगेच आपण सुरुवात करूया आणि आज रोजीच्या आलेल्या जेवढ्या काही अपडेट आहेत तेवढ्या सगळ्या अपडेट मी तुम्हाला लगेच सगळं काही समजून सांगतो. तर बघा, संपूर्ण अपडेट पाहण्यासाठी, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण ह्या ठिकाणी पाहू शकता बघा. लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात मोठी अपडेट, सर्वात मोठी अपडेट लाडकी बहीण योजनेच्या बाबत सर्वात मोठी खुशखबर, सर्वात मोठी अपडेट आहे बघा. लाडकी बहीण योजनेचा ऑगस्टचा हप्ता लवकरच येणार आहे. अदिती तटकरेंनी दिली माहिती बघा. महिला व बाल विकास विभागाच्या मंत्री स्वतः अदितीताई तटकरे यांनी ही माहिती दिलेली आहे. लाडकी बहीण योजनेचा जो काही हप्ता आहे तर त्याच्या संदर्भातची महत्त्वाची माहिती, ऑगस्टचा हप्ता तुम्हाला लवकरच येणार आहे. लवकरच म्हणजे कधी बघा, लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्टच्या हप्त्याबाबत स्वतः महिला व बाल विकास विभागाच्या मंत्री माननीय अदितीताई तटकरेंनी माहिती दिलेली आहे बघा. मी तुम्हाला सांगितलेलं आहे, ऑफिशियल माहिती मी तुम्हाला प्रोव्हाइड करत असतो. कुठली खोटी माहिती आपल्या चॅनलवर दिली जात नाही आणि देणारही नाही आहे. तर बघा, स्वतः महिला व बाल विकास विभागाच्या मंत्री अदितीताई तटकरे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. स्वतः त्यांनी महत्त्वाची माहिती दिली ऑगस्टच्या हप्त्याच्या संदर्भात. ऑगस्टचा हप्ता तुम्हाला कधी येणार आहे त्याच्या संदर्भातची माहिती त्यांनी दिली आहे बघा. संपूर्ण माहिती तुम्हाला समजणार आहे, त्याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याच्यासोबतच बघा, ज्या महिला अपात्र होत्या, ज्या महिला अपात्र झाल्या आहेत त्यांना पण पैसे मिळणार आहेत का, तर हो, त्यापैकी काही महिलांना पैसे मिळतील. कसे मिळतील, काय मिळतील ते पण मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगतोय, सगळं काही सांगतो. त्याच्यासाठी सर्वांनी शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे बघा. पुढची महत्त्वाची माहिती, तर बघा, लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट. लाडकी बहीण योजना इन्स्टॉलमेंट अपडेट. लाडकी बहीण योजनेत अजून ऑगस्टचा हप्ता दिलेला नाही आहे. सप्टेंबर महिना सुरू झाला असला तरीही अद्याप ऑगस्टचेच पैसे महिलांना मिळालेले नाही आहेत. त्यामुळे महिलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झालेत. दरम्यान याबाबत लवकरच माहिती दिली जाईल असं सांगितलेलं जात आहे. सप्टेंबर महिना सुरू होऊन 5 दिवस झाले आहेत तरी देखील अजूनही पैसे जमा झालेले नाही आहेत. यामुळे सप्टेंबर आणि ऑगस्टचा हप्ता एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. दरम्यान याबाबत कोणतीही माहिती जी आहे ती त्या ठिकाणी समोर आलेली नाही बघा. 3,000 रुपये तुम्हाला येतील अशा पद्धतीची एक महत्त्वाची अपडेट जी आहे ती सूत्रांकडून आलेली होती. सूत्रांकडून आलेली बातमी आहे.
त्याच्यामुळे तुम्हाला 3,000 रुपये पण येऊ शकतात. ठीक आहे, आता 3,000 रुपये कसे येतील तर बघा 2 टप्प्यांमध्ये येऊ शकतात. सुरुवातीला तुम्हाला 1,500 रुपये येतील आणि नंतर तुम्हाला 1,500 रुपये येतील. असे 3,000 रुपये जे ते तुम्हाला त्या ठिकाणी येऊ शकतात. कारण तशाच पद्धतीचा एक जो काही सिग्नल आहे तो महिला व बालविकास विभागाच्या मंत्री माननीय अदितीताई तटकरे यांनी दिलेला आहे. कारण त्यांनी ऑगस्टच्या हप्त्याबाबत उल्लेख केलेला आहे. म्हणजे ऑगस्टचा हप्ता अगोदर तुम्हाला येईल आणि त्याच्यानंतर सप्टेंबरचा हप्ता येईल. अशा पद्धतीने तुम्हाला 3,000 रुपये वाटप केले जाणार आहेत. पुढे बघा महत्त्वाची माहिती काय तर पाहू शकता बघा, लवकरच ऑगस्ट महिन्याचा हप्ता येणार. लाडकी बहीण योजना अशाच पद्धतीने यशस्वीरित्या चालू ठेवण्याचा माहिती सरकारचा संकल्प आहे. पाहू शकता बघा, अदितीताई तटकरे महिला व बालविकास विभाग मंत्री माननीय अदितीताई तटकरे यांनी सांगितले की लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता जो आहे तो लवकरच येणार आहे. म्हणजेच तुम्हाला आता 1,500 रुपये जे ते जमा होणार आहेत. बघा, तुम्हाला भरपूर महिला भगिनींना मी सांगत असतो, ऑफिशियल माहितीच मी तुम्हाला देतो, कुठली खोटी माहिती देत नाही. स्वतः महिला व बालविकास विभागाच्या मंत्री ज्या मंत्री महोदय त्या जो विभाग म्हणजे महिला व बालविकास विभाग ज्याच्या मार्फत तुमची लाडकी बहीण योजना राबवली जाते, तर त्या विभागाच्या मंत्री स्वतः मंत्री माननीय अदितीताई तटकरे यांनी दिलेली महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगतोय. तर पाहू शकता, ऑगस्टचा हप्ता तुम्हाला आता लवकरच त्या ठिकाणी येणार आहे. त्याच्यासोबतच पुढची महत्त्वाची माहिती बघा, ऑगस्टचा हप्ता लवकरच येणार, अदिती तटकरेंची माहिती. काल महिला व बालविकास मंत्री यांनी साम टीव्हीशी बोलताना ऑगस्टच्या हप्त्याबाबत महत्त्वाची अपडेट दिली आहे. लाडकी बहीण योजनेत ऑगस्टचा हप्ता लवकरच दिला जाईल. लाडकी बहीण योजना अशीच यशस्वीरित्या सुरू ठेवण्याचा माहिती सरकारचा संकल्प आहे, असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजनेत ऑगस्टचा हप्ता कधी येणार याकडे सर्व लाभार्थी महिलांचं लक्ष लागलं आहे. बघा, सर्व महिला लक्ष लावून बसलेल्या आहेत. 1,500 रुपये कधी येतील किंवा 3,000 रुपये कधी जमा होतील अशा पद्धतीचं लक्ष सर्व महिला भगिनींचं लागलेलं आहे. तर बघा, स्वतः मंत्री महोदयांनी या ठिकाणी सांगितले की लवकरच तुमच्या खात्यामध्ये जे काही पैसे आहेत ते जमा केले जाणार आहेत. आता बघा, अपात्र महिलांच्या संदर्भातचा पण एक निर्णय झालेला आहे. तो काय महत्त्वाचा निर्णय तो पण आपण लगेच पाहूया. तर बघा, जूनपासून लाभ बंद झाल्याच्या तक्रारी वाढल्या. जूनपासून आम्हाला लाभ मिळत नाही म्हणून शेकडो महिलांनी तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. शेकडो महिलांच्या तक्रारी ज्या आहेत त्या ठिकाणी महिला व बालविकास विभागाला प्राप्त झाल्या आहेत. सध्या योजनेच्या निकषांनुसार वय कमी अधिक असलेले आणि कुटुंबातील 2पेक्षा जास्त लाभार्थी महिलांची अंगणवाडी सेविकांमार्फत पडताळणी सुरू आहे. पण अनेकांचे पत्ते सापडत नसल्याने पडताळणीस अडचणी येत आहेत. बघा, अनेक महिला भगिनी ज्यांचे पत्ते जे आहेत म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही राहतात तो पत्ताच त्या ठिकाणी सापडत नसल्याने पडताळणीस अडचणी येत आहेत. पडताळणी पूर्ण होऊन शासनाकडे अहवाल सादर केला जाईल. त्यानंतर या महिलांच्या लाभाचा निर्णय होईल. पाहू शकता बघा, ज्या महिला अपात्र झालेल्या आहेत त्या महिलांच्या पडताळणीमध्ये जर तुम्ही पात्र झालात, पडताळणीच्या अंती तुमचा जो काही अहवाल आहे तो त्या ठिकाणी जर पात्र म्हणून गेला तर तुम्हाला लाभ पुन्हा सुरू होणार आहे. जर तुम्ही बघा, ज्या महिला अपात्र झालेल्या आहेत ज्यांना जूनपासून पैसे आलेले नाही आहेत तर त्या महिला जर पडताळणी तपासणी जी आहे ती तपासणीमध्ये जर तुम्ही पात्र झालात म्हणजेच तुम्ही निकषांमध्ये बसत असाल, तुमचं उत्पन्न 2.5 लाखांच्या आत असेल, घरात कुणीही सरकारी नोकरीला नसेल, ट्रॅक्टर वगळता कुठल्याही पद्धतीचं 4चाकी वाहन नसेल आणि कुणीही तुमच्या घरामध्ये त्या ठिकाणी इन्कम टॅक्स वगैरे भरत नसेल तर तुम्हाला या ठिकाणी योजनेमध्ये पात्र केलं जाईल. कारण तुमचे जे काही निकष आहेत त्या निकषांमध्ये तुम्ही बसायला पाहिजेत. घरात फक्त तुम्ही 2च महिलांनी लाभ घेतला पाहिजे. एक म्हणजे अविवाहित महिला आणि एक म्हणजे विवाहित महिला. या दोघंही महिलांनी त्या ठिकाणी लाभ घेतला पाहिजे. तिसरी महिला असेल तर अपात्र होईल. 2 विवाहित महिला असतील तरी अपात्र होतील आणि 2 अविवाहित महिला असतील तरी देखील एक महिला त्या ठिकाणी अपात्र होणार आहे. तर अशा पद्धतीच्या ज्या काही सूचना आहेत त्या अगोदर सरकारने दिल्या आहेत. पुढे पाहू शकता बघा, रमेश काटकर जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सोलापूर. पाहू शकता बघा, स्वतः महिला व बालविकास विभागाचे अधिकारी आहेत जिल्हा सोलापूर रमेश काटकर यांनी दिलेली महत्त्वाची माहिती. म्हणजे स्वतः महिला व बालविकास विभागाचे जे काही जिल्ह्याचे अधिकारी आहेत त्यांनी दिलेली महत्त्वाची माहिती की पडताळणी पूर्ण होऊन अहवाल जो आहे तो शासनाकडे सादर केला जाणार आहे आणि त्यानंतरच या महिलांच्या लाभाचा निर्णय होणार आहे. ज्या महिला पडताळणी अंती म्हणजेच तपासणीच्या अंती जर पात्र झाल्या तर त्या महिलांना लाभ पुन्हा सुरू होईल आणि जर महिला अपात्रच राहिल्या तर त्या महिलांना लाभ जो आहे तो त्या ठिकाणी बंद करण्यात येणार आहे कायमचा. ठीक आहे, तर अशा पद्धतीची महत्त्वाची माहिती आपण या ठिकाणी पाहिलेली लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात. संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगितली. पैसे वाटपाच्या संदर्भाची पण स्वतः महिला व बालविकास विभागाच्या मंत्री अदितीताई तटकरे यांनी दिलेली महत्त्वाची माहिती तुम्हाला सांगितली. त्यासाठी सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.